Hmm. Hi, dear students. Today we'll continue our poem, The Inchcape Rock. And in the last lecture, we have finished near about 4 stanzas on page number 100 and 104 and 5. The Inchcape Rock, this poem is written by the English writer Robert Southey. In the last lecture, I told you about the whole information of this poet, and I told you what exactly the theme of this poem. In this poem, the poet has given a very good message to the students, to the audience. He told that if you people will do good works in your life, at that time you will get good benefits of that. म्हणजे तुम्ही आयुष्यात जर चांगली काम केले तर चांगल्या कामाबद्दल तुम्हाला निश्चितपणे चांगलीच फळ मिळतील, या कसल्याही प्रकारचं दुमत नाही, असं या ठिकाणी रॉबर्ट साऊदी सांगतात. आणि म्हणून the poet inspired one thing, and that thing was taken place in the 14th century, who inspired from that story and who wrote that poem, The Inchcape Rock. This poem is derived, this poem is consists near about 17 stanzas and near about 68 lines. Each stanza is carrying near about 4 lines. So this Inchcape Rock, just I told you what do we mean by rock. Rock means khadak. Inchcape, the name of a place. Which place? The place, the Inchcape is situated in the east coast of Angus in Scotland, near the Dundee and Fife Sea. And this poem is giving a good message to the audience from the starting to the end, no doubt at all. This is a ballad, a song that tells a story and it can be dramatic. म्हणजे एक नाट्यमय कथा, एक नाट्यमय कविता या ठिकाणी रॉबर्ट साऊथी यांनी सांगितलेली आहे. एक नेरेटिव्ह, लॉंग नेरेटिव्ह पोएम या ठिकाणी रॉबर्ट साऊथी यांनी सांगितलेली आहे. आणि या कवितेच्या माध्यमातून, means in this poem there are 2 characters are shown by the poet. The first is monk who has done good work, and the second one is Sir Ralph the rover who has done bad work. And we people know that we people are living in this 21st century, and we are getting real experiences in our day-to-day life, no doubt at all. आपल्याला प्रत्येक पावलोपावली, जीवनाच्या प्रत्येक पावलोपावली या ठिकाणी आपल्याला एक वेगळा अनुभव मिळत असतो. तसंच या कवितेमध्ये सुद्धा कवीनं या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे काही गुरु आहेत, जे काही साधू आहेत, मॉन्क आहेत, तर त्यांनी जे काही चांगलं कार्य केलेलं आहे, तर त्या चांगल्या कार्याची निश्चितपणे त्यांना एक चांगली पावती त्या ठिकाणी मिळालेली आहे. लोक त्यांचा त्या ठिकाणी एक आभार व्यक्त करतात.
लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल एक सहानुभूती आहे, त्यांच्याबद्दल एक एक दया लोकांच्या मनामध्ये त्या ठिकाणी तयार झालीचं आपल्या लक्षात येतं. आणि दुसरीकडं ज्यावेळेस एक व्यक्ती वाईट काम करतो त्यावेळेस लोकांचं त्या व्यक्तीबद्दल काय म्हणणं असतं किंवा लोकांच्या मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल एक काय विचार येतो, या गोष्टीबद्दल आपण या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 4 स्टांजाज कंप्लीट केलेले आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ. द फर्स्ट स्टांजा हा या ठिकाणी जो काही समुद्र आहे, सी आहे, तर त्याचा कामनेस, एक शांतपणा, एक लहरीपणा त्याचा या ठिकाणी कवीनं सांगितलेला आहे. सेकंड स्टांजामध्ये तो जो काही सी आहे, जो काही समुद्र आहे, तर त्या समुद्राच्या लाटाचं वर्णन या ठिकाणी कवीनं या दुसऱ्या स्टांजामध्ये केल्याचं आपल्याला सांगता येईल. तिसऱ्या स्टांजामध्ये त्या ठिकाणी जो काही मॉन्क आहे, एबोट ऑफ एबरब्रोथोक नावाचे जे काही साधू आहेत, मॉन्क आहेत, तर त्यांनी या ठिकाणी ती जी काही वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल त्या इंचकेप या खडकावरती लावल्याचे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आणि चौथ्या पॅराग्राफमध्ये आपण या ठिकाणी बघितलेला आहे, तो जो काही ती जी काही तो जो काही एक खडक आहे, इंचकेप नावाच्या प्लेसवरती जो काही खडक, त्या ठिकाणी एक अदृश्य खडक आहे, तर त्याच्या एक भयानकतेबद्दल, तो किती डेंजरस आहे किंवा त्याचे वाईट परिणाम नेमके कसे होऊ शकतात. आणि ज्यावेळेस या एबोट ऑफ एबरब्रोथोक यांनी ती जी काही वॉर्निंग बेल त्या ठिकाणी त्या इंचकेप रॉक वरती लावलेली आहे, त्याबद्दल लोकांचं म्हणणं त्यांच्याबद्दल काय आहे, किंवा लोक त्यांना त्या ठिकाणी एक चांगलं कार्य यांच्या हातून झालेलं आहे, किंवा लोकांच्या मनामध्ये त्या साधूबद्दल, त्या गुरुबद्दल एक आदराची भावना व्यक्त त्या ठिकाणी ते करतात. ते त्याला त्या कामाबद्दल त्यांना एक थँक्यू दादा, त्यांचे आभार मानतात की जर त्यांनी या ठिकाणी ही वॉर्निंग बेल लावली नसती तर कदाचित जे काही सेलर आहेत, जे काही खलासी आहेत, प्रवासी आहेत, तर यांचे प्राण त्या ठिकाणी निश्चितपणे गेले असते. कारण हा जो काही रॉक आहे, तर तो रॉक एक वेगळा रॉक आहे. या समुद्रामध्ये त्याची जी काही उंची आहे, ज्यावेळेस ओहोटी येते, तर ओहोटीमध्ये तो काही इंचीमध्ये दिसतो. म्हणजे हा जो काही रॉक आहे, जो काही इंचकेप रॉक आहे, तर इंचकेप रॉक ज्यावेळेस समुद्राला ओहोटी येते आणि ओहोटी आल्यानंतर त्याची जी काही उंची आहे, तर त्याची उंची काही इंच मध्ये आपल्याला दिसते. म्हणजे तो लक्षात सुद्धा येत नाही की या ठिकाणी खडक आहे. आणि मग अनपेक्षितपणे जी काही जहाजं असतात, तर ती जहाजं ज्यावेळेस त्या खडकाला धडकतात आणि खडकाला धडकून त्यांचा त्या ठिकाणी ऍक्सिडेंट होतो आणि त्या ठिकाणी जे काही प्रवास करणारे जे काही प्रवासी आहेत, त्या जहाजाच्या माध्यमातून जे काही प्रवास करणारे प्रवासी आहेत, तर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू होत असतो. आणि म्हणून ज्या वेळेस खऱ्या अर्थानं समुद्राला भरती येते, तर त्या भरतीमध्ये या ठिकाणी एक रॉक आहे, या ठिकाणी एक मोठा खडक आहे, याची तिळमात्रही शंका किंवा याची कसल्याही प्रकारची कोणत्याही व्यक्तीला किंवा जे काही सेलर्स असतात, तर त्यांना कसल्याही प्रकारची एक जाणीव निर्माण होत नाही. पण ज्यावेळेस हे जे काही गुरु आहेत, एबोट ऑफ एबरब्रोथोक, तर यांनी ज्यावेळेस त्या इंचकेप रॉक वरती जी काही वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल ज्यावेळेस त्यांनी बसवली आणि बसवल्यानंतर ज्या वेळेस त्या ठिकाणी ते लोक तिथून जात असतात आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थानं त्या समुद्राची पाणी पातळी वाढते किंवा त्या समुद्राची ज्यावेळेस पाणी लेवल वाढते, त्यावेळेस त्या ठिकाणी ती जी काही वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल त्या वॉर्निंग बेलच्या माध्यमातून एक प्रवाशांना किंवा जे काही बोटमॅनचे जे काही चालक आहेत,
तर त्या चालकाला त्या ठिकाणी कुठेतरी सूचना मिळते की या ठिकाणी एक अदृश्य न दिसणारा खऱ्या अर्थानं एक खडक आहे की जो आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या जहाजाला एक हानी पोहोचवू शकतो. आणि म्हणून ती बेल त्या ठिकाणी काय करत असते की एक वॉर्निंग देत असते की तुम्ही या ठिकाणाहून जात असताना निश्चितपणे अतिशय दमानं जा, हळूवार जा, कसल्याही प्रकारची घाई करू नका. अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टीबद्दल ज्यावेळेस प्रवासी विचार करतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं प्रवाशांच्या मनामध्ये ही जी काही बेल बसवलेली आहे एबोट ऑफ एबरब्रोथुक यांनी, तर त्याबद्दल ते त्यांना अतिशय धन्यवाद देतात, त्यांचे आभार मानतात, मनापासून त्यांचे आभार मानतात. जर त्यांनी ही वॉर्निंग बेल या ठिकाणी बसवली नसती तर निश्चितपणे आमचेही प्राण या ठिकाणी गेले असते. अशा प्रकारची एक एक वाच्यता त्या प्रवाशांच्या मध्ये एक निश्चितपणे होत असते. या इथपर्यंत आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. अँड टुडे विल मूव फॉर दी नेक्स्ट स्टांजा नंबर 5 ऑन पेज नंबर 105. The sun in heaven was shining gay. All things were joyful on that day. The sea birds screamed as they wheeled round, and there was joyance in their sound. Means from this stanza, in this stanza, the poet who explained the beauty of nature, एक निसर्ग सौंदर्याचं वर्णन खऱ्या अर्थानं या स्टांजाच्या माध्यमातून कवीनं आपल्याला या ठिकाणी केल्याचं लक्षात येतं. म्हणजे ज्या वेळेस त्या ठिकाणी ते जे काही प्रवासी आहेत तर प्रवासी ज्यावेळेस प्रवास त्या खडकापासून निघून जातात म्हणजे तिथं एक अतिशय रम्य वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि ते सांगतात द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आकाश अत्यंत निरभ्र त्या ठिकाणी बनलेलं असतं. म्हणजे त्या ठिकाण त्या प्रवासाच्या म्हणजे त्या खडकापासून ज्यावेळेस लोक प्रवास करतात तर त्या ठिकाणी असं तिथं आल्यानंतर प्रवाशांना असं वाटतं की आता या ठिकाणी आपण एक निरभ्र किंवा एक निसर्गरम्य वातावरणात आल्याचा भास त्या ठिकाणी प्रवाशांना होतो असं कवी या ठिकाणी सांगतात. म्हणजे आकाश अत्यंत निरभ्र असतं. म्हणजे त्या ठिकाणी अत्यंत आनंदाचं वातावरण तयार झालेलं असतं. ऑल थिंग्स म्हणजे सर्वच जण म्हणजे सर्व पक्षी असतील, आकाश असेल, पाणी असेल, समुद्रातलं जे काही पाणी असतील, समुद्रातले जे काही मत्स्य असतील, तर या सगळ्या पशु पक्षी प्राणी असतील तर यांना अतिशय आनंद त्या ठिकाणी झाल्याचं आपल्या लक्षात येतं. वेअर जॉयफुल ऑन दॅट डे द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड राऊंड. आणि समुद्रामधले जे काही पक्षी आहेत तर ते समुद्रामधले पक्षी निश्चितपणे त्या समुद्रामध्ये एक कुठंतरी अवतीभोवती गुणगुणताना एक काहीतरी वेगवेगळं त्यांच्या म्हणजे जे काही आनंदाची जी काही गाणी आहेत तर ते आनंदाची गाणी गुणगुणताना या कवीला त्या ठिकाणी कवी सांगतात की त्या ठिकाणी जो काही समुद्र आहे तर ते समुद्राचं पाणी अतिशय नितळ शांत पद्धतीनं त्या ठिकाणी आहे. आणि ही जी काही समुद्रातले जे काही पक्षी असतील, समुद्रातले जे काही पशु पक्षी असतील तर हे एक वेगळ्या प्रकारच्या घिरक्या म्हणजे आनंदाच्या घिरक्या त्या ठिकाणी ते मारत आहेत. ॲज दे व्हील्ड राऊंड, सर्व पक्षी त्या ठिकाणी काय करतात, समुद्रामध्ये एक घिरट्या मारण्याचं काम, आनंदाच्या घिरट्या आपण ज्याला म्हणू शकतो, तर त्या आनंदाच्या घिरट्या त्या ठिकाणी मारण्याचं काम ते पक्षी त्या ठिकाणी करत आहेत. अँड देअर वॉज जॉईन्स इन दर साऊंड. आणि त्यांच्या म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो की अत्यंत आनंदमय वातावरण. म्हणजे पक्षी त्या ठिकाणी जे काही समुद्रातले जे काही पक्षी असतील तर ते पक्षी सुद्धा अतिशय आनंदानं गाणी गात आहेत. त्या जहाजाच्या अवतीभोवती किंवा त्या रॉकच्या अवतीभोवती अतिशय आनंदाच्या घिरट्या मारून आपला आनंद त्या ठिकाणी ते व्यक्त करत आहेत असं कवीनं या स्टांजामध्ये सांगितलेलं आहे. विल मूव फॉर दी नेक्स्ट स्टांजा. म्हणजे या स्टांजाच्या माध्यमातून कवीनं एक निसर्गाचं वर्णन केल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. विल मूव फॉर दी नेक्स्ट स्टांजा. द बॉय ऑफ द Inchcape Bell was seen. Means we can say that the poet has changed his own mood. Before 4 to 5 stanzas, the poet was very interested. He was very joyful at the moment. He is expressing very good things in his all the stanzas. But in this stanza, the poet changed his mood
when the villain entered into the in this stanza, means I told you before 3 to 4 minutes ago, in this poem there are two characters. The first is Abbot of Eberbrothok. He was a monk, he was a saint who set the warning bell on the Inchcape Rock. And the another character, that is Sir Ralph the Rover. And this character is showing his evilness, his bad works. We know that. What do we mean by evil work? Evil work म्हणजे वाईट कृत्य. आपण बघतो की समाजामध्ये या ठिकाणी लोक काही लोक चांगले कर्तव्य करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात, तर काही लोक वाईट कृत्य करताना आपल्याला दिसतात. तसंच त्याच पद्धतीनं या ठिकाणी एक थोडं वेगळं कर्तव्य, वाईट कर्तव्य करताना सुद्धा कवीनं एका व्यक्तीचं वर्णन या ठिकाणी केल्याचं आपल्या लक्षात येतंय. I will start the next stanza. The boy of the Inchcape Bell was seen, a darker speck on the ocean green. Sir Ralph the Rover walked his deck, and he fixed his eye on the darker peak. Darker peak म्हणजे जी काही काळ्या रंगाची टी डॉट, एक काळ्या रंगाचा डॉट म्हणजेच काय की जी एबोट ऑफ एबरब्रोथोक यांनी जी काही इंचकेप वरती जी बेल सेट केलेली आहे, तर हा जो काही सर राल्फ द रोवर नावाचा जो काही एक व्यक्ती आहे की जो जहाजानं प्रवास करत आहे, आणि जहाजानं प्रवास करत असताना दुरूनच त्याला त्या ठिकाणी ती एक त्या इंचकेप रॉक वरती सेट केलेली बेल, वॉर्निंग बेल त्याला त्या ठिकाणी लांबूनच दिसते. आणि ज्या क्षणी त्याला ती बेल दिसते त्याच क्षणी या ठिकाणी कवीने सांगितलं की ही फिक्स्ड हिज आय मीन्स हु फिक्स्ड हिज टार्गेट ऑन दॅट डार्कन स्पेक. स्पेक म्हणजे काय की ती जी काही बेल आहे, वॉर्निंग बेल आहे, तर त्या वॉर्निंग बेलवरती हा जो काही सर राल्फ रोवर आहे, तर यांनी त्याची जी काही विजन आहे, त्याचं जे काही गोल आहे, त्याचं ते गोल त्या ठिकाणी त्यांनी फिक्स केलेलं आहे की आता आपल्याला या ठिकाणी ही जी काही वॉर्निंग बेल आहे, तर या वॉर्निंग बेलच्या जवळ जायचं आहे. आणि म्हणून त्यांनी आपला जो काही सेलर आहे, आपला जो काही खलाशी आहे, आपला जो काही जहाज चालवणारा जो काही खलासी आहे, तर त्याला त्यांनी एक सूचना दिली की आपलं जे काही जहाज आहे, तर ते आपलं जहाज आता तू कुठं घेऊन चाल. ही जी काही स्पेक आहे, डार्कन स्पेक आहे, ही जी काही बेंच आहे, डार्कन स्पेक आहे, तर या डार्कन स्पेक कडे तू काय कर, आता या जहाजाला आपल्या घेऊन चल. वॉक्ड हिज डेक. डेक म्हणजे जहाजाचा जो काही पृष्ठभाग आहे, जो काही टेरेस आहे, तर टेरेसवरती ज्यावेळेस तो बसल्यानंतर त्याला ऑटोमॅटिक लांबूनच ती जी काही वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल ज्या क्षणी दिसते त्याच क्षणी हा जो काही सर राल्फ रोवर आहे, तर तो राल्फ रोवर काय करतो की आपल्या सेलरला एक आदेश देतो की त्या वॉर्निंग बेलच्या दिशेनं तू काय करत आपलं जहाज घेऊन चल. अँड ही फिक्स्ड हिज टार्गेट टू रिमूव्ह दॅट वॉर्निंग बेल. We'll move for the next stanza. He felt the cheering power of spring. स्प्रिंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो की वसंत ऋतू. एक वसंत ऋतू म्हणजे काय की एक आनंदाचा त्या ठिकाणी तो कालखंड असतो, आणि त्या कालखंडामध्ये सगळीकडे चोहूकडे तो मनुष्य असेल, प्राणी असतील, पक्षी असतील, निसर्ग असेल, या सगळ्यांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण तयार होतं. तर त्याच पद्धतीनं या ठिकाणी कवीने काय सांगितलेलं आहे, ही फेल्ड द चेअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. आणि तो जो काही सर राल्फ रोवर आहे, तर याच्या मनामध्ये एक अतिशय आनंद झालेला आहे, एक वेगळा इव्हिल हॅपीनेस त्याच्या मनामध्ये तयार झालंय, एक आसुरी आनंद त्याच्या मनामध्ये तयार झाल्याचं आपल्याला ठिकाणी सांगायला. इट मेड हिम विसल अँड मेड हिम सिंग. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस एक आनंद तयार होतो, आणि आनंद तयार झाल्यानंतर तो काय करू लागला, एक गुणगुणाला, एक आपल्या मनामध्ये एक सिटी वाजायला लागलेला आहे की त्या तो आपल्या मनामध्ये काय करतोय, सिटी वाजवण्याचं काम करतोय. मेड हिम सिंग. हिज हार्ट वॉज
mirthful to excess, but the rover's mirth was wickedness. या ठिकाणी सांगता येईल की त्याचा जो एखाद्याचे जे काही वाईट म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वाईट करताना जो काही आनंद मिळत असतो तर त्याला आसुरी आनंद असं म्हणता येईल. आणि हा जो काही राल्फ रोवर आहे तर याला या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की ही मेन्स in the before stanza we studied about the mentality of Sir Ralph Rover. Means when that Ralph Rover who has seen that warning bell on that Inchcape rock at that time, who fixed his target to demolish, to remove that warning bell, because he doesn't want that situation. Means the people are offering their happiness to the to the abbot of Aberbrothok. They are giving that much thankful to abbot of Aberbrothok, and this situation was very hard, very bad for the Sir Ralph Rover. म्हणजे त्याला या ठिकाणी असं वाटत होतं की या ठिकाणून जे काही प्रवास करणारे जे काही प्रवासी आहेत तर ते सर्वच प्रवासी काय करतायत तर ते जे काही एबोट एबोरब्रोथोक आहेत तर यांना ते एक अतिशय सहानुभूतीपूर्वक त्यांच्याकडे बघतात किंवा त्यांना अतिशय त्यांचा आभार मानतात. या सगळ्या गोष्टीचा विचार ज्यावेळेस हा सर राल्फ रोवर करतो त्यावेळेस त्याला कुठेतरी असं एक वाटतंय की याचा एवढा उदो ही व्यक्ती का करतात बाबा, आणि म्हणून या व्यक्तीचा या लोकांनी उदो करू नये किंवा त्याला त्याचे आभार मानू नये. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ज्यावेळेस सर राल्फ रोवर हा आपल्या जो काही सेलर आहे तर त्या सेलरला ज्यावेळेस आदेश देतो की तो जो काही डार्कन स्पेक आहे तर त्या डार्कन स्पेककडे काय करतो, आता आपलं जहाज घेऊन चाल. आणि ज्या क्षणी तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारं जे काही वातावरण आहे तर ते वातावरण तो तिथं बघतो आणि काय करतो त्याला एक अतिशय आनंद व्यक्त होतो की आता तो म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की आता माझं ध्येय काही मिनिटामध्ये किंवा काही घंट्यामध्ये काही तासामध्ये पूर्ण होईल. म्हणजे आपण या ठिकाणी सांगू शकतो की एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेस काहीतरी दुष्कृत्य करायचं असतं त्यावेळेस ते दुष्कृत्य साध्य होण्याच्या मार्गावर जर असेल तर त्याला त्या ठिकाणी अतिशय आनंद होत असतो. त्याच प्रकारे तो आनंद हा जो काही सर राल्फ रोवर असतील तर यांना सुद्धा तो एक आनंद प्राप्त झालेला आहे की आता काही मिनिटामध्ये काही घंट्यामध्ये म्हणा किंवा काही मिनिटामध्ये म्हणा हा जो काही ही जी काही वॉर्निंग बेल आहे तर ती वॉर्निंग बेल आता मी काय करणार आहे, कट करणार आहे, डिमॉलिश करणार आहे. आणि आता इथून पुढं एकही व्यक्ती एबोट ऑफ एबरब्रोथोक यांना धन्यवाद मानणार नाही किंवा यांच्याबद्दल ते सहानुभूती व्यक्त करणार नाही. या गोष्टीचा त्या सर राल्फ रोवर यांना अतिशय आनंद प्राप्त झाला. आणि त्या आनंदाच्या भर म्हणजे तो जो काय आनंद आहे तर तो आनंद आसुरी आहे. म्हणजे आसुरी आनंद म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीचं वाईट कृत्य करत असताना मिळणारा जो काही आनंद आहे तर त्या आनंदाला आसुरी आनंद असं म्हणतात. त्यालाच इंग्लिशमध्ये आपण या ठिकाणी मर्थफुल असं सुद्धा म्हणू शकतो. आणि त्यांचा जो काही तो आनंद आहे तर तो आनंद अतिशय वाईट होता, दुष्टपणाचा तो आनंद होता. म्हणजे त्याच्यातून चांगली भावना ही व्यक्त होणारी नव्हती. आणि आपण म्हणू शकतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती वाईट कृत्य करत असतो तर त्या वाईट कृत्याबद्दल त्याला एक ना एक दिवस निश्चितपणे त्या वाईट कर्माची फळं त्याला पनिशमेंट भेटत असते हे आपण निश्चितपणे या ठिकाणी जाणलं पाहिजे. विल मूव्ह फॉर द नेक्स्ट स्टांजा. किती मिनिट झाले? 24. His eye was on that Inchcape float. His eye was on the Inchcape float. Quoth he, my men put out the boat and row me to the Inchcape rock, and I will plague the abbot of Aberbrothok. आणि ज्या क्षणी यांनी सर राल्फ रोवर यांनी त्या सेलरला जो काही आदेश आहे तर तो आदेश दिल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या आदेशाचं पालन त्याचा जो काही सेलर आहे तर त्या सेलरनं त्या ठिकाणी केलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तो जो काही फ्लोट आहे तर ती जी काही घंटा आहे ती जी काही लोंबकळलेली जी काही घंटा आहे वॉर्निंग बेल आहे तर त्या बेलकडं आता खऱ्या अर्थानं तो जो काही सेलर आहे तर तो सेलर गेलेला आहे. तो काय म्हणतो बघा,
ओथ ही काय म्हणतात, माय मेन पुट आउट द बोट, त्या सेलरनं ती बोट या ठिकाणी कुठं आणलेली आहे आता, त्या इंचकेप रॉककडे आणलेली, त्या बेलकडे आणलेली, वॉर्निंग बेलकडे आणलेली आहे. जी काही लोंबकळणारी जी काही घंटा आहे, वाजणारी जी काही घंटा आहे, तर त्या वॉर्निंग बेलकडे आणल्याचं आपल्याला लक्षात येते. अँड रो मी टू द इंचकेप रॉक अँड आय विल प्लेग द एबोट ऑफ एबरवृथ. आणि हे जे काही एबोट ऑफ एबरवृथ आहे, तर यांचा जो काही दयाळूपणा आहे किंवा लोकांच्या मनामध्ये यांच्याबद्दल जो काही दयाळूपणा आहे, तर तो दयाळूपणा मला आता काय करायचा आहे, नष्ट करायचा आहे. हाच हेतू त्यांनी खऱ्या अर्थानं ठेवल्याचं आपल्या लक्षात येतं. आणि आता तो काही मिनिटांमध्येच साध्य होणार आहे. या गोष्टीबद्दल सर राल्फ द रोवर यांना अतिशय आनंद प्राप्त झाल्याचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. नेक्स्ट स्टांजा. द बोट इज लोवर्ड, द बोटमेन रो अँड टू द इंचकेप रॉक दे गो. आणि आता सरळ बोटमॅननं जो काही आदेश आहे, तर तो आदेशाचं पूर्णपणे तत्परतेने पालन केलं आहे. आणि जी काही सूचना त्याला मिळालेली होती बोटमॅनला, त्या सेलरला, तर त्या सूचनेप्रमाणे त्यांनी आपली जी काही नौका आहे, आपलं जे काही जहाज आहे, शिप आहे, तर ते आता सरळ कुठं घेऊन आलेला आहे, तो ती जी काही वॉर्निंग बेल आहे, तो जो काही इंचकेप रॉक आहे, तर त्या इंचकेप रॉकच्या ते जवळ आलेले आहेत. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आता ते त्या ठिकाणी काय झाले, त्या त्या शिपमधून, त्या बोटमधून असे झुकलेले आहेत, पूर्णपणे झुकलेले आहेत. फॉर व्हॉट? टू कट द बेल, टू रिमूव्ह द बेल, टू बॅनिश द बेल, दॅट वॉर्निंग बेल. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. ती जी काही तरंगणारी जी काही बेल आहे, वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल या ठिकाणी असणारे जे काही सर राल्फ द रोवर यांनी एक झुकून, एक वाकून त्या ठिकाणी ती जी काही इंचकेप बेल आहे, इंचकेप रॉक वरती जाऊन ती जी काही वॉर्निंग बेल आहे, तर ती वॉर्निंग बेल आता या ठिकाणी काय केली, त्यांनी कट केलेली आहे. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. तरंगणारी जी काही बेल आहे, तर ती तरंगणारी बेल या ठिकाणी सर राल्फ द रोवर यांनी कट केली आहे. सो टुडे विल स्टॉप हिअर. We will see the next stanza or what will be happen in the next remaining stanzas. We will see in very detail about that, no doubt at all. So today we'll stop here. We will see the next stanza in the next lecture. Thank you.